नमस्कार. होळीच्या व धुलवडीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे धुलवड. पाहिजे का आपण घेऊन आलो आहेत गावातील वाट्यावरचं मटण 1 किलो. वाट्यावरचं मटण म्हणजे काय? अख्खं बकरं. त्या बकऱ्याचे प्रत्येक पार्ट आपल्याला वाट्यावर टाकून मिळणार आणि ते आपण 1 किलो घेऊन आलेलो आहे. तर कंदोरी मटणसाठी जे वापरलं जातं, कंदोरी आजकाल ट्रेंड आहे हॉटेलमध्ये, कंदोरी मटण. तर ते कंदोरी मटण म्हणजे काय असतं, तर हे वाट्यावरचं मटण असतं की ज्याच्यामध्ये बकऱ्याचे सर्व पार्ट असतात. तर आता आपण पातेलं तापवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे एक साधारणतः 2 ते 3 चमचे आणि त्याच्यामध्ये टाकली आपली चरबी, बकऱ्याची चरबी. तर प्रथम पहिलं काम आहे, बरेच लोक आहेत असं भाजी बनवतात की ते चरबी त्या मटणामध्ये मिक्स करून तशी टाकून देतात, परंतु ते वरती पवली जाते, कच्ची राहते, त्यामुळं मटणाला चव येत नाही किंवा ते चरबी खाल्ली जात नाही. तर त्यासाठी आपल्याला एक काम करायचं असतं, अगोदर ती चरबी वेगळी कापून घ्यायची असते आणि तेल तापवून त्या तेलामध्ये चरबी तळून घ्यायची पूर्णपणे. बघा अशी आता हे तळली आणि तुम्हाला वाटलं भाजीत नाही ठेवायची तर तुम्ही बाहेर बाजूला काढून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आमची लेकरं ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं की सर्व चरबी समाप्त करून टाकतात. तर ह्याच्यामध्ये आपण आता उरलेली चरबी थोडीशी आहे आणि बघा चरबीचं तेल किती सुटलं मित्रांनो. आपण टाकलं तर 3 चमचे तेल, तर त्याच्यामध्ये साधारणतः 6 चमचे तेल झालं, कारण ते चरबीचं तेल आहे. त्यामुळंच आपलं जी कंदोरी मटण आहे ती 1 नंबर ह्याच्यावरती होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं मटण टाकून घेतलं. ह्याच्यामध्ये आताडे आहेत, तिळवण आहे, कलिजा आहे. तर नंतर ह्याच्यामध्ये बकऱ्याचे जेवढे पार्ट असतात ते सगळे, उराडीचा वगैरे पार्ट, मुंडीचा पार्ट, सगळे पार्ट ह्याच्यामध्ये असतात. आणि आपण आता हे टाकून घेऊन त्याच्यावरचं आपल्याला थोडंसं मीठ टाकलं आहे बघा, आणि खाण्यासाठी अतिशय छान लागतं हे. तर असं मोठ्या आचेवरती, मोठ्या गॅसवरती आपल्याला हे बकऱ्याचं मटण पूर्णपणे शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, हे पाणी आटलं पाहिजे. तर आता आपण आणखी पाणी ओतलेलं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरचे, माझे आराध्य दैवत. काल होळी झाली, त्या होळीची ही रक्षा आहे, तर ती शेतामध्ये नेऊन टाकतो आपण. बघा आता तर आपलं हे मटण पूर्णपणे शिजून तयार झालेलं आहे. तर त्यातून आपण आता बाजूला काढतोय, कारण हे आहे 1 किलो, खाणारे आहेत 3 लोक. तर ते 1 किलो एका टायमाला संपणार नक्कीच नाही, कारण मटणापेक्षा जास्त चविष्ट भाजी होते आणि त्या भाजीवरती एक काय 2, 2.5, 3 भाकरी काला करून खातं माणूस. तर आता आपलं निम्मं आम्ही काढून ठेवतोय मी आणि निम्म्याचीच भाजी करणार आहे. ते थोडंसं चोपण्यात काढून ठेवतो. आता हे थंड झालं की मी फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आणि नंतर हे उद्या काढणार. अर्धा किलोमध्ये आमचं सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टायमाचं होतं याच्यामध्ये, कारण मटणापेक्षा जास्ती चविष्ट ही रस्सा होतो. सर्व प्रकारचा मसाला आपल्या घरचा आहे. तर आता आपण भाजी करून घेऊ. थोडासा कांदा चिरलेला तेल आणखी थोडं टाकलं आपण, त्या तेलामध्ये कांदा थोडासा लाल होईपर्यंत टाकू. कांदा लालसर होऊ द्यायचा. त्यानंतर हे खोबरं आहे, जे मी पावडर केलेली आहे, त्याला भाजलेलं वगैरे नाही, खीस आहे खोबऱ्याचा. आणि हे अद्रक, लसूण आणि आलं याची वेगळी पेस्ट केलेली आहे. तर ती पेस्ट टाकली. ही धना पावडर, मसाला, मटन मसाला आहे तो, अद्रक लसूणची पेस्ट आणखी थोडीशी वरून, कांदा लसूण. काय मार्केटमध्ये पुढे मिळतात ते तुम्ही अंदाजे टाकू शकता, 1 पुडी किंवा अर्धी पुडी पण वापरू शकता. कंदुरी मटण काय असतं की कमी मसाला आणि उत्तम चव, त्यामुळं. आणि हे आपलं घरचं आहे सिक्रेट काळं तिखट, काळा मसाला, काळं तिखट. कंदुरी मटणचं वैशिष्ट्य काय असतं की हे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर थोडासा आपण कट ह्याच्यामध्ये ओतून घेऊ, कारण ते मसाला करपायला नको. जे मग अशा आपण सपक केलं होतं त्याच्यावरचा हा थोडासा कट आहे, त्याच्यामध्ये आपला मसाला पूर्णपणे असं परततो. टमाटर बिलकुल वापरायचं नाही मित्रांनो, टमाटर वापरायचं नाही बिलकुल. टमाट्यानं काय होतं, समजा तुमची भाजी सकाळी केली आणि नाही संपली तर ती संध्याकाळीपर्यंत राहत नाही. ते चवीनुसार मीठ, त्यामुळे टमाटर टाकायचं नाही. कांदासुद्धा पेस्ट करून टाकायचा नाहीच कंदुरी मटणाला. कांदा तुम्हाला चिरूनच तेलामध्ये तळून घ्यायचा आहे.
आता ह्याच्यामध्ये टाकून आपण मटण. आता आमच्या लेकरांना काय ते फ्राय आवडतो, तर फ्रायसाठी वेगळा कुटाणा करायचे काही कारण नाही. तर ह्याच्यामध्ये तुमच्या मसाल्यामध्ये थोडंसं आणखी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू. हे बघा, मग तो करपणार नाही आणि ते मटण ह्या मसाल्यामध्ये आणखी छान शिजलं जातं. बघा, ग्रेव्हीला आपलं तेल सुटतं आहे भरपूर आणि आपलं मटण पण सुद्धा शिजून निघतं आणखी. आणि ह्या मटणाची पूर्ण चव ह्या रस्स्यामध्ये उतरते. आपण ह्याला थोडंसं चांगलं शिजवून घेऊन झाकून घेऊ. तर आता 1-2 मिनटं आपण ह्याला शिजवून घेतलं. तेल भरपूर सुटलेलं आहे, बघू शकता आपण. हे बघा, एक नंबर असं आपलं मटण शिजलेलं आहे. तर आपण आता त्याचा फ्राय काढून घेतो आहे. फ्रायसाठी वेगळं प्रोसेस करायची कारण नाही. फ्राय काढून घेतला, त्याच्यामध्ये नंतर आपण हे आंबारी तिखट टाकले, थोडंसं आणखी मीठ टाकलं, हे धना पावडर टाकली, कांदा लसूण टाकला आहे. फ्रायवर कोथिंबीर टाकून घेऊ. तोपर्यंत आपला फ्राय रेडी झाला. आणि या फ्रायवरती काय करायचं, नंतर आपल्या भाजीला कट आला की थोडासा 1 चमचा कट ओतून टाकायचं त्यावरती. एक नंबर फ्राय. हॉटेलमध्ये सुद्धा बनणार नाही असा फ्राय आपण तुम्ही घरी करू शकता. तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण ह्याला आता चांगलं तरी येईपर्यंत शिजवून घेऊ, चांगला कट येईपर्यंत. आता गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. बघा मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, एक नंबर अप्रतिम कट. याला म्हणायचं कंदुरीचा कट. तुम्ही जर या पद्धतीचं घरी मटण बनवलं तर तुम्ही कंदुरी मटण खायला हॉटेलला जाणार नाहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.